हालेलुया. देवाला धन्यवाद. देवाची स्तुती हो. आज आपण अशा स्त्रीबद्दल बोलणार आहे, की ती कॅरेक्टरलेस आहे. तिचं चारित्र्य चांगलं नाहीये, पण देवाने तिला निवडलं. देव अशाच लोकांना निवडतो, की जे आजारामध्ये पिडलेले आहेत, दुःखामध्ये ग्रासलेले आहेत, दारिद्र्यामध्ये पिडलेले आहेत, जे कर्जामध्ये डुबलेले आहेत, जे व्यभिचारमध्ये पछाडलेले आहेत, जे व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत. अशा लोकांना देव निवडतो आणि अशा लोकांना देव निवडून त्यांचा उद्धार करतो. देवाला धन्यवाद हो. प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या भोवती परमेश्वराचे एक कुंपण असते आणि जोपर्यंत देवाचे कुंपण आमच्या भोवती आहे, जोपर्यंत देवाचे कुंपण आमच्या भोवती आहे, तोपर्यंत कुठलीच वाईट शक्ती आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कुठली दुष्ट शक्ती आम्हाला स्पर्श करू शकत नाही. जोपर्यंत देवाने आम्हाला मिठी मारलेली आहे, तोपर्यंत कोणीच आम्हाला हात लावू शकत नाही. कुठला शत्रू आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आम्हाला काही करू शकत नाही. कारण आम्हाला येशूने आपल्या मिठीत घेतले, त्याच्या हाताने आम्हाला सांभाळले. जशी कोंबडी आपल्या पंखाखाली आपल्या पिल्लांना झाकून ठेवते, तिचं त्या पक्ष्यांपासून संरक्षण करते. प्रभू येशूने आपल्या पंखाची हाताची पांघर आमच्या अंगावर घातली आणि आम्हाला त्याच्या हातांनी आम्हाला झाकून ठेवले, सांभाळून ठेवले, की आमच्यापर्यंत कुठलाच प्राणी, कुठलाच शत्रू आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. येशूच्या रक्ताच्या आड जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत आम्हाला कशाचीच भीती नाही. कारण त्याने आम्हाला त्याच्या स्वतःच रक्त देऊन आम्हाला त्याने खरेदी केले, विकत घेतले गेले त्याने आम्हाला, आणि आमच्यासाठी त्याने रक्त सांडले, क्रूसवर रक्त सांडले. जोपर्यंत आमच्यावर देवाचा अभिषेक आहे, तोपर्यंत आम्हाला कुठलीच इजा होणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही पवित्र आत्म्याने भरलेलो आहोत, तोपर्यंत आमच्यापर्यंत सैतान देखील पोहोचू शकत नाही. सैतानाला पायाखाली तोडवण्याचा अधिकार पवित्र आत्म्याने प्रभू येशूने आम्हाला दिलाय. जोपर्यंत आपण देवाच्या अग्नीने भरलेलो आहोत, तोपर्यंत कुठलीच अग्नी देखील आम्हाला जाळू शकत नाही. कारण स्वतः ज्वलंत अग्नी परमेश्वर देव आहे. त्याने या साऱ्या सृष्टीचे निर्माण केले, हे सारे जग त्याने निर्माण केले. अग्नीला देखील त्यानेच निर्माण केलं. चंद्र, सूर्य, तारे याच्या अधीन आहेत, ते त्याला लवून नमस्कार करतात. विश्वास हे असे एक बीज आहे, आणि हा विश्वास येतो कोणाकडून? तर हा विश्वास परमेश्वराकडून, देवाकडून येतो. आणि विश्वास हे एक महान वरदान आहे. जसं की शरीर आत्म्यापासून निर्जीव मेलेले, विश्वासाबरोबर क्रिया देखील महत्वाची आहे. तर आपण पाहणार आहोत याकोबाचा 2 अध्याय आणि 21 वचन. आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसाक याला वेदीवर अर्पण केले, ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? अब्राहम बद्दल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद. अब्राहम बद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की अब्राहमाने आपला एकुलता एक मुलगा इसाक याला देवाने सांगितलं, त्यामुळे तो त्याला वेदीवर नेऊन अर्पण करण्यासाठी त्याने त्याला वेदीवर नेलं, तिथे त्याला बांधलं आणि मारणार इतक्यात देवाने त्याला आवाज दिला, अब्राहमा अब्राहमा, त्याला मारू नकोस, त्याला सोड. जसं अब्राहम देवाच्या कनेक्टेड होता, देवाशी बोलत होता, देवाच्या बरोबर राहत होता, त्याच्या संगतीत चालत होता, त्याच्या विश्वासात होता, त्याचा प्रत्येक शब्द तो ऐकत होता. कारण त्याला देव माहित होता, प्रभू येशू माहिती होता, परमेश्वर पिता त्याला माहित होता, कारण त्यांचा आवाज तो ऐकत होता, त्यांच्याशी बोलत होता. तसं आज आपण जे पाहणार आहोत ते राहाब विषय. राहाबचं चारित्र्य हे बोलताना देखील किळसवाणं वाटतं, बोलायला देखील नको वाटतं, ऐकायला देखील नको वाटतं. पण या लोकांना, अशा लोकांना निवडले, ते देवाने निवडले, त्यांनी त्यांना जवळ केलं. आपण देखील त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आपण देखील प्रयत्न केले पाहिजे. तर ती राहाब विषयी आपण आज सविस्तर पाहणार आहोत. तर राहाब ही देखील देवाला मानणारी नव्हती, ती विश्वासू नव्हती, ती अन्न जातीची होती, ती मूर्ती पूजा करणारी होती. तिला देव काय आहे, कुठे आहे, काय, हे काही माहित नव्हतं. ना ती यहुदी सुद्धा नव्हती. आपण पाहणार आहोत याकोबाचा 2 अध्याय त्यातलं 25 वचन. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासुद्यांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले, ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? देवाची स्तुती असो. जसं अब्राहमाने कार्य केलं,
त्याने इसाकला वेदीवर बांधून मारण्याचं कार्य केलं, तसं राहाबने देखील कार्य केले की जे एरिओची दिवार, एरिओचा भेद जाणण्यासाठी जसा नूनाचा पुत्र यहोशुवा हेर पाठवतो कुठून, शिट्टीम मधून एरिओला, की तू जा आणि त्या देशाचा तो असं बघ की आपल्याला इथून कसा प्रवेश करता येईल. हा सारा भेद जे हेरून ये, म्हणजे आपण यांच्यावर आक्रमण करू, हे भेद जाणण्यासाठी नूनाचा मुलगा यहोशुवा आणि त्यांना दोघांना पाठवलेलं असतं. हे दोन हेर जेव्हा जातात तेव्हा ते राहाब नावाच्या वेश्येच्या घरी, जिचं कॅरेक्टर 0 आहे, जिला कॅरेक्टर नाहीये, अशा कॅरेक्टरलेस स्त्रीच्या घरी, ह्या महिलेच्या घरी ते राहतात. तिला देवाबद्दल माहिती नसतं, पण तिने असंच ऐकलेलं असतं की यार्देन पलीकडे म्हणजे लाल समुद्र दुभगला गेला, त्याचे 2 भाग केले, त्या जो मध्ये रस्ता तयार केला आणि इस्रायल लोकांना यार्देन पलीकडे सुरक्षित आणण्यात आलं. त्याचप्रमाणे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन आणि ओग यांचा कसा समूळ नाश केला हे तिने ऐकलं आणि तिने विश्वास ठेवला की हा महाप्रतापी जिवंत देव आहे. आणि त्या देशातून जे लोक आले आहेत, ज्या देवाचे विश्वासू लोक आले आहेत आणि ते इथे आले आहेत आणि ते ज्या कामासाठी इथे आले आहेत, त्यांचं काम नक्की होईल, त्यांचं काम सक्सेस होईल ह्याविषयी तिला विश्वास होता. म्हणून तिने त्या दोघांना आपल्या घरात आसरा दिला. तिने त्या लोकांची निंदा केली नाही, नालस्ती केली नाही किंवा देवाबद्दल वाईट साईड तिने काय बोललं नाही. किंवा ती नाही अशी बोलली की नाही का, जर मी तुम्हाला इथं लपवून ठेवलं तर मग मला आमच्या देशाचा राजा येईल, त्याचे सैनिक येतील, मला मारतील, माझ्या परिवाराला मारतील, आम्हाला फाशी देतील किंवा आमच्या कुठलं संकट ओढतील किंवा आम्हाला काय शिक्षा करतील किंवा माझ्या परिवाराला मला काहीतरी शिक्षा करतील, राजापुढे आम्हाला उभं करतील. याचं तिने भय धरलं नाही, याची तिने भीती मनात बाळगली नाही. तिने ह्या देवांच्या लोकांना कसं इथून सुरक्षित बाहेर काढता येईल याचा तिने विचार केला. ज्यावेळेस राजाचे सैन्य तिच्या घरी येतात आणि तिला विचारतात की तुझ्या घरी जे 2 इस्रायली आल्यात त्यांना बाहेर काढ, कारण ते येरिओचा भेद जाणण्यासाठी आले. ती बोलती माझ्याकडे आले होते, पण मला माहित नाही, ते गेले, वेशीचे दरवाजे बंद होण्याच्या आत ते निघून गेले. तुम्ही ताबडतोब जाऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडू शकता. ते सैन्य ताबडतोब वेशीच्या बाहेर गेले आणि वेशीच्या बाहेर गेले आणि दरवाजे वेशीचे बंद झाले. मग तिने आतमध्ये येऊन त्या सैनिकांना, जे एरिओचा भेद जाणण्यासाठी, एरिओची हेरगिरी करण्यासाठी जे लोक आली होती, त्या लोकांना ती सांगते की तुम्ही आता ह्या माझ्या खिडकीतून, घराच्या माडीवर जवसाची ताट, त्या ताटामध्ये तिने त्यांना लपवून ठेवलं होतं, ती त्यांना बोलती जी खिडकी तिच्या एरिओच्या भिंतीला लागून होती. कारण तिथून तुम्ही जर दोरखंडाने जर खाली उतरला तर तुम्ही सरळ जंगलात जा आणि 3 दिवस तिथंच राहा, लपून राहा, कोणाला दिसू नका. आणि ज्यावेळेस हे सैन्य परत येतील त्यावेळेस तुम्ही तुमच्या एरिओला परत जा, शिट्टीम येथे परत निघून जा. तर ती बोलते की मी तुम्हाला लपवून ठेवलंय, पण तुम्ही ह्याच्या बदल्यात मला आणि माझ्या परिवाराचा रक्षण करा. ज्यावेळेस तुम्ही इथे येताल, लढायला येताल, युद्ध करायला येताल किंवा एरिओ जिंकायला येताल, त्यावेळेस तुम्ही माझा आणि माझ्या घराण्याला सांभाळा, आम्हाला मारू नका. तर ते 2 जण तिला वादा करतात, तिला वचन देतात की तुला आणि तुझ्या परिवाराचा आम्ही सांभाळ करू, कारण तू इस्रायल लोकांचा आमचा पाहुणचार केलायस, आम्हाला सांभाळलंयस. तर यामध्ये तू माझ्या आणि माझ्या घराण्याचा सांभाळ कर, असं ती त्यांच्याकडून वचन घेते. तर यहोशुवा याचा 2रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये लिहिले, मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक अशी खून द्या. हालेलुया, देवाला धन्यवाद. तर ते 2 जण त्याला विश्वास देतात, आश्वासन देतात, वचन देतात की तुला आणि तुझ्या घराण्याला, तुझ्या आई वडिलांच्या तिकडच्या कुठल्याही लोकांना, तुझ्या आई, भाऊ, बहीण, जे कोणी तुझे सगळे संबंधी, जे नातेवाईक आहेत, त्या सर्वांना आम्ही तुला जीवदान देऊ, वाचवू, मारणार नाही. पण कसं की ज्यावेळेस तू देखील हे जे राज आहे, हे जे गुपित आहे, हे तू बाहेर कोणाला सांगणार नाही. त्यावेळेस जसं तू आम्हाला वचन, आमच्याकडून जसं वचन घेतलंय तसं तू देखील आम्हाला वचन दे. ते देखील तुझ्याकडून वचन घेतात. आणि जर हे सर्व लोक जर तुझ्या घरामध्ये, घराच्या आतमध्ये असतील तरच त्यांना कुठलं संकट होणार नाही. पण ते जर तुझ्या घराच्या बाहेर गेले आणि ते जर मारले गेले तर आम्ही त्याला जबाबदार नाही. हे देखील ते तिच्याकडून वधवून घेतात, बोलून घेतात. तर प्रियांनो, ख्रिस्तामध्ये केलं गेलेलं काम
हे आपलं जीवन बदलू शकते. तिने देवाचा आदर केला, देवाचा सन्मान केला. देवासाठी तिने खूप धोका पत्करला. तिने आपल्या जीवाची, आपल्या परिवाराची काळजी केली नाही. ती त्यांच्या सोबत आणि देवाच्या सोबत राहिली. तिला देखील देवाबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटू लागला होता. तर प्रियांनो, बायबलमध्ये राहाबचं नाव 10 वेळा आलंय. 10 वेळा तिचं आपल्या पवित्र शास्त्रामध्ये नाव आलेलं आहे. तिने महान कार्य केले. कार्य छोटंच ते, पण तिने ते कृतीतून करून आणले. तिने जे हे विश्वासाचं जे एक बीज पेरलं होतं, हे बीज तिने तिच्या क्रियेतून दिसून येतं. तिने क्रिया केली. तिने एक टाकलेलं पाऊल देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, जे तिने एक पाऊल टाकलं होतं, हे पाऊल राज्याच्या वाढीसाठी महत्वाचं ठरतं. अब्राहम बरोबर राहाबचं नाव आलंय. तिने क्रिया केली. ज्या देवासाठी पाऊल उचलले गेले, तो देव महान आहे हे तिने जाणलं. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिला ह्या लोकांनी जसं आश्वासन दिलं की तू जर ही क्रिया केली तर तू आणि तुझं घराणं पूर्णपणे वाचलं जाईल, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. प्रियांनो, स्त्रियांमध्ये खूप सामर्थ्य आहे. तिचा विश्वास आणि तिची कृती तिचा वंश वाचवू शकते. तिने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते, काहीही करू शकते. हालेलुया, धन्यवाद. जर आपण कृतीच केली नाही तर आपली प्रार्थना ही निरर्थक ठरू शकते. त्या प्रार्थनेला अर्थ उरत नाही. आपण पुढे पाहणार आहोत यहोशुवा त्याचा 6वा अध्याय आणि 22वं वचन. तेव्हा जे 2 पुरुष तो देश हेरायला गेले होते, त्यांना यहोशुवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. हालेलुया, देवाला धन्यवाद. ते 2 हेर जाऊन त्या राहाबच्या घरी, त्या स्त्रीच्या घरी जाऊन तिच्या घरात जेवढे लोक होते त्या सर्वांना घेऊन त्या सर्वांना बाहेर काढतात आणि इस्रायलच्या छावणी बाहेर नेऊन ठेवलं. तिच्या सर्व नातेवाईकांना, तिच्या घरातील जेवढे काही घरात त्या बसले होते त्या सर्वांना इस्रायलच्या छावणी बाहेर आणून ठेवतात. त्या नगरातील जेवढे लोक होते बाकीच्यांना सर्वांना मारून त्यांनी ते नगर आग लावून जाळून टाकले. आणि जे सोनं रूप होतं, तांब, लोखंड, हे सर्व त्यांनी परमेश्वराच्या भांडारात आणून ठेवलं. यहोशुवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार आणि तिचं जे कोणी नातेवाईक होते सर्वांना त्यांनी वाचवलं. तिचा वंश वाचवला आणि तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वसत आहे, जिवंत आहे. कारण जे जासूद, जे एरिओ हेरायला गेले होते, यहोशुवाने त्यांना पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले. हालेलुया, देवाला धन्यवाद. देव महान कार्य करतो. देवाने तिला पूर्णपणे बदललं. तर आपण एक उदाहरण घेणार आहोत. जसं की एक स्त्री होती. आपल्याला जर एवढासा आजार झाला तर आपण 2-2, 3-3 दिवस बिछाण्यात पडून राहतो, अंथरुणात पडून राहतो. आपण उठत नाही. आपण दवाखान्यात जातो, सर्व ट्रीटमेंट घेतो. पण ही स्त्री अशी स्त्री आहे की तिने आपलं पूर्ण जीवनातलं जेवढं तिचं धन होतं, संपत्ती होती, ही सर्व संपत्ती तिने तिच्या आजारावर घालवली. तेवढं करून देखील तिला ना शारीरिक सुख मिळालं ना आत्मिक सुख. तिची पीडा दिवसेंदिवस आहे तशीच होती. आणि ती आता तिला असह्य होत होती. ह्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. ते पीडेने, ह्या वेदनांनी ती बेजार झाली होती. ती सहनशीलतेच्या पलीकडे गेली होती. तिने डॉक्टर केले, हाकीम केले, वैद्य केले, झाडपाल्यांचं औषध, बुवाबाई सर्व काही करून ठेवलं. पण तिला कशानेच फरक पडला नाही. कशानेच फरक पडला नाही. एक दिवस तिला समजतं ही येशू नाझरेतकर तुझ्या दारावरून जाणार आहे, आपल्या दारावरून जाणार आहे. हे तिने ऐकलं, तिला समजलं. पण तिथे तेवढा देखील त्राण नव्हता की उठून आपल्या दरवाजापर्यंत बाहेर जावं. आणि तो येतो त्या वाटेकडे ती लक्ष लावून राहिली. ती म्हणली काय पण होऊ दे, धडपडत, पडत, झडत, उठत, बसत मी जाणार आणि मी त्याला स्पर्श करणार. मी त्याला त्याच्या पावलांना स्पर्श करणार. त्याच्या पावलांची माती मी माझ्या कपाळावर, माझ्या शरीरावर, त्याचा हात माझ्या शरीरावर फिरू दे, माझ्या डोक्यावर त्याचा हात राहू दे. या आशेने तिला नवी उमेद मिळाली की त्याने जर मला पाहिलं, त्याची जर सावली देखील माझ्यावर पडली तरी मी बरी होईल, त्याने जरी मला स्पर्श केला तरी मी बरी होईल. अशी ही स्त्री, तिला नवीन प्रेरणा, नवीन उत्साह, नवीन चालना मिळाली आणि ती उठून उभी राहिली. आणि ती ज्यावेळेस येशू नाझरी, प्रभू येशूच्या दारावरून जाणार होता, त्यावेळेस ती त्या तयारीला लागली. ही स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून जी 12 वर्ष रक्तस्राव या वेदनेने पिडलेली स्त्री होती. आणि ती बाहेर आली तर एवढी
प्रभू येशूला बघण्यासाठी खूप गर्दी होती. कारण सर्वांच्या कानावर बातमी होती की येशू नाझरेतकर आला, की आंधळ्यांना डोळे मिळत होते, बहिऱ्यांना ऐकायला येत होतं, आंधळ्यांना दिसत होतं, मुक्यांना बोलता येत होतं, जे कुष्ठरोगी होते ते कुष्ठरोगी बरे होत होते. हे सर्व वार्ता तिच्या देखील कानावर पोचली होती. तिने देखील ऐकलं होतं आणि तिला देखील आशा होती, विश्वास होता, भरोसा होता आणि तिने पूर्ण जिद्दीने, जोमाने आणि नेटाने प्रयत्न केला, की मी आज काहीही झालं तरी प्रभू येशूला भेटणार. ही तिने ठामपणे निर्णय घेतला आणि ती यायच्या वेळेस त्या वाटेवर जाऊन उभी राहिली. पण एवढी गर्दी होती, की तिला चालता येत नव्हतं. ती धडपडली, पडली. तिला जाता येत नव्हतं, पुढे सरकता येत नव्हतं एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये. रांगत जाऊन तिने येशूच्या कपड्यांना स्पर्श केला. येशूच्या कपड्याच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तिला काय देवाचा चमत्कार! तिला सामर्थ्याने भरलं, पवित्र आत्म्याने भरलं आणि तिला आरोग्य मिळालं. ती पूर्णपणे या 12 वर्षांनी जी स्त्री 12 वर्ष ह्या वेदनेने असह्य होती, ह्या वेदनात, ह्या जखमांनी ती दर पिळलेली होती, गांजलेली होती, त्रासलेली होती, ही क्षणात बरी झाली. देवाला समजलं की मला कोणीतरी स्पर्श केला, त्यामुळे माझ्यातली शक्ती गेली. ते प्रभू येशू म्हणाले, मला कोणी स्पर्श केला. ही घाबरली पण तरी पण तिने मन धीट केलं आणि खरेपणाने उत्तर दिलं की गुरुजी, स्वामी, मी तुम्हाला हात लावला, मी तुम्हाला स्पर्श केला आणि तुम्हाला स्पर्श केला आणि माझं 12 वर्षाचं दुखणं निघून गेलं, कायमस्वरूपी निघून गेलं. मला आरोग्य मिळालं. परमेश्वराने तिला सांगितलं, बाई, तुला तुझ्या विश्वासाने बरे केलंय. कारण विश्वास हा सर्वात मोठा आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद. जो आम्हाला वाचवायला आणि आम्हाला या साऱ्या दुःखातून बाहेर काढणारा, मदत करतो किंवा शक्ती ठेवतो, तो आमचा परमेश्वर आहे. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. राहाब म्हणते की स्वर्गाचा आणि पृथ्वीचा राजा प्रभू परमेश्वर आहे. तिला विश्वास होता की इस्रायलचा परमेश्वर तिला आणि तिच्या घराण्याला वाचवू शकतो. आम्ही देखील प्रत्येक परिस्थितीत लक्षात ठेवलं पाहिजे की विश्वास हा महत्वाचा आहे. अशा स्त्रियांना मजबूर केलं जातं, त्या ह्या स्त्रिया व्यवसायाला नाखुश असतात. कधी कधी त्या मजबूर, तर कधी त्यांना धोका दिला जातो, कधी फसवलं जातं. त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांना सांत्वना दिली पाहिजे. जशी की अजून एक उदाहरण बायबलमध्ये लिहिले, पवित्र शास्त्रामध्ये अजून एक उदाहरण दिले, ते म्हणजे मरियम मगदलिनी. ती देखील या व्यवसायाला कंटाळलेली होती. तिची देखील काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी तिच्यावर देखील कुठलीतरी वेळ अशी आली असेल, तिला देखील जबरदस्तीने करायला लागत असेल. पण आपला बघण्याचा आपण दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना ठामपणे उभं राहण्याचा आणि या व्यवसायातून त्यांना बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांना प्रभूविषयी, त्याच्यावर विश्वास ठेवण्याबद्दल आपण त्यांना सांगितलं पाहिजे. कारण परमेश्वर अशाच लोकांना निवडतो. देवाला धन्यवाद. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड.